आणखीन एक महत्त्वाची बातमी, पाकिस्तानातील बलुचिस्तान रेल्वे हायजॅक झाली आहे। 120हून अधिक प्रवासी ओलीस ठेवल्याची माहिती मिळते। पाकिस्तानातली ही बातमी समोर येते। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं ट्रेन हायजॅक केल्याचा दावा केला। पाकिस्तानच्या 6 लष्करी कर्मचाऱ्यांना मारल्याचा देखील दावा करण्यात आलाय। बलुचिस्तान रेल्वे क्वेट्टाहून पेशावरला चालली होती। आपण याच्यातली काही दृश्य बघू शकतोय। पाकिस्तानातील बलुचिस्तान रेल्वे हायजॅक करण्यात आली। 120हून अधिक प्रवासी या ठिकाणी होते। आताच्या क्षणाची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्या समोर आहे। पाकिस्तानमधील बलुचिस्तान रेल्वे हायजॅक करण्याचा प्रयत्न। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या सहयोगी नयन कार्यकर्ता माझ्यासोबत आहेत। नयन, आपण पाहतोय बलुचिस्तान या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडली। एकूणच काय माहिती आहे आपल्याकडे? बलुचिस्तान प्रांत जो आहे पाकिस्तानातला, त्यांनी तिकडच्या आर्मी संघटना जी आहे त्यांनी हे अपहरण केलेलं आहे। या ट्रेनचं त्यांनी जो रेल्वे ट्रॅक होता तो पूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे बॉम्ब ब्लास्ट करून। त्याच्यानंतर ही जी पूर्ण ट्रेन आहे ती हायजॅक केलेली आहे। या संपूर्ण ट्रेनमध्ये जवळपास 400हून अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यातल्या जवळपास 120हून अधिक प्रवाशांना त्यांनी ओलीस ठेवलेला आहे आणि 6 कर्मचारी आहेत रेल्वेचे, त्यांनी मृत्युमुखी पाडलेला आहे आणि त्यांची जी मागणी आहे ते त्यांनी समोर ठेवलेली आहे। त्यांनी एक पत्र दिलेलं आहे पाकिस्तान सरकारला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला संपूर्ण हे हवं, स्वातंत्र्य हवं आहे आणि आमच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये ज्या प्रकारे बॉम्बला सुरू आहेत ते थांबले पाहिजे, अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी ठेवलेल्या आहेत सरकारसमोर। आणि ही जी रेल्वे आहे ती क्वेट्टाहून पेशावरला जात होती, त्याच वेळेला त्यांनी ह्या ट्रेनला हायजॅक केलेला आहे। त्यामुळे आता पाकिस्तान सरकारकडून याच्यावरती काय निर्णय घेतला जातो तो बघितला जाईल। परंतु बलुचिस्तान प्रशासनाकडून सुद्धा पाकिस्तानला हे आश्वासन देण्यात आलं आहे की सर्व प्रकारच्या उपाययोजना त्यांनी करायला सुरुवात केलेल्या आहे आणि हायजॅकर्सना लवकरात लवकर या सगळ्या ओलीस ठेवलेल्या लोकांना त्यांनी सोडावं, प्रवाशांना सोडावं, यासाठी बलुचिस्तान प्रशासनाकडून सुद्धा प्रयत्न केले जात आहेत। त्या प्रकारचा संवाद जो आहे जो पाकिस्तान आणि सरकार आणि बलुचिस्तानच्या प्रशासनामध्ये सुद्धा सध्या सुरू आहे। जी, धन्यवाद नयन, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता। तर पाकिस्तानमधली ही घटना समोर येते। पाकिस्तानमधल्या बलुचिस्तान या ठिकाणी हे प्रकरण घडतंय। 120हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवल्याची माहिती समोर येते। पाकिस्तानच्या 6 लष्करी कर्मचाऱ्यांना मारल्याचा दावा देखील केला गेलाय। या संपूर्ण प्रकरणामध्ये या आरोपींनी आपल्या काही मागण्या पाकिस्तान सरकारसमोर ठेवलेल्या आहेत। पाकिस्तानातील बलुचिस्तान रेल्वे यांनी हायजॅक केली आहे। आपण पाहतोय कशा पद्धतीनं हे प्रकरण घडतंय। बलुचिस्तान रेल्वे क्वेट्टाहून पेशावरला चालली होती आणि ही रेल्वे हायजॅक करण्यात आली आहे। बलूच लिबरेशन आर्मीनं ट्रेन हायजॅक केल्याचा दावा केला।